हडसरवरील या 3 तोफांचा जीर्णोद्धार तुम्ही पाहू शकता. पूर्ण गाडा दिलाय तोफांना. या तोफा पलीकडे एक तलाव आहे, त्या तलावाच्या साईडला होत्या 2-3 वर्षामागं. आता त्यांना सुंदर असा जीर्णोद्धार झालाय. ही मोठी तोफ आहे आकारानं. जरा पुढे येऊन दाखव. ही तोफ बघा आणि या तोफामध्ये डिफरन्स आहे. ती आकारानं मोठी आहे. तुम्ही रेग्युलर गडावरनी ज्या गडावरनी गेलाय त्या मॅक्झिमम गडावरनी अशा तोफाचा आकार दिसतोय. आणि ही बघा एक वेगळी विशिष्ट तोफ आहे. बारीक तोफ आहे आणि लांबीला जास्त आहे. ही लांबच्या पल्ल्याला मारा करण्यासाठी याचा उपयोग होतो. हा कमी पल्ल्यावरती मारा करायला याचा उपयोग होतो. ही तोफ अतिशय अशी विशिष्टच आहे, कारण समोरून दाखव, या तोफावरती नक्षीकाम बघू शकता. पूर्ण इथं असं पाना टाईप मध्ये नक्षीकाम आहे. सुंदर आहे, अजून झिजलेलं नाही. एकदम जवळ दाखव. हे बघा पूर्ण नक्षीकाम आहे. इथं काहीतरी लिहिलंय, इतकं आम्हाला वाचता नाही आलं. 1611 असं समथिंग काहीतरी लिहिलंय, ते दाखव जवळून. इथं पण पानाची नक्षी आहे, इथं पण अशी विशिष्ट नक्षी आहे. नक्षीकाम बघा एकदम सुंदर आहे आणि अजून गेलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं हे तोंडाला या साईडने दाखव जवळून. तोंडाचं नक्षीकाम बघा. एक असं वाटतंय की शरबाचं शिल्प पूर्ण या तोफाच्या मुखावरती रेखलंय. दोन्ही कान आहेत, दात आहेत, तोंड आहे आणि डोळं, याला गळ्याला असा पट्टा दिल्यासारखं दिसतंय. आणि तिसरी तोफ ही खंडित झालेली होती. तोफ बघा ही अर्धी तुटलेलीच होती, एवढीच आहे तोफ. ही मेन जी पोलादाची तोफ आहे ती एवढीच आहे. आणि ही सह्याद्री प्रतिष्ठाननं त्याला पुढे लाकडाचा एक अवशेष लावून पूर्ण तोफाची प्रतिकृती निर्माण केली. खूप सुंदर काम केलंय. चला आपण पुढं वरती मंदिर आहे पलीकडं, ते मंदिर पाहू. चला रे. गुरु त्या मामाची. अरे हे केवढी गुरु आहेत.